सिटी न्यूज वसा जनसेवेचा। एकनाथ शिंदे हेच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील। पुढील 5 वर्षांसाठी राज्यात महायुतीचे सरकार असेल असा विश्वास संतोष बांगर यांनी व्यक्त केलाय। बांगर हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत। 25,000 मतांच्या फरकाने माझा विजय होईल असा विश्वास देखील बांगर यांनी व्यक्त केलाय। सकाळी 7 वाजल्यापासून माझा मतदारसंघात रेग्युलर दौरा सुरू झाला। सकाळी 9 वाजता एक उद्घाटन केलं, 11 वाजता एक उद्घाटन केलं। मतदारसंघातील माझे सर्व कार्यकर्ते अपडेट घेऊन येत आहेत की आमच्या मतदारसंघामध्ये, सर्कलमध्ये, गावामध्ये जी आकडेवारी आहे त्याबद्दल विचारपूस सुरू असल्याचं बांगर म्हणाले। विरोधकांना दुसरा काही धंदा नव्हता। त्यांना माहित होतं की संतोष बांगर सर्वसामान्य जनतेमध्ये काम करणारा व्यक्ती आहे। ज्या ज्या ठिकाणी ते प्रचाराला जात होते, माझ्या मुस्लिम समाजाच्या एका मौलांनी संतोष टारफे यांना वापस पाठवलं। कशासाठी आमच्याकडे आले असा सवाल त्यांना विचारण्यात आला होता। त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्याचं बांगर म्हणाले। मला माझ्या मायबाप जनतेवर विश्वास आहे। माझी निवडणूक संतोष बांगरनं लढवली नाही, ही निवडणूक मतदारसंघातील गरीब जनतेने हातात घेतली होती। मायबाप जनतेवर माझा विश्वास आहे। 23 तारखेला धनुष्यबाणाचा गुलाल आम्ही सुधारणार, यात कुठलाही दुमत नाही असं बांगर म्हणाले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच होतील। महाराष्ट्राचं भलं करायचं असेल तर ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये विकास सुरू आहे, आतापर्यंत महाराष्ट्रात एवढा विकास कधी झाला नाही। तो विकास सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये 2.5 वर्षात झाल्याचं बांगर म्हणाले। कळमनुरी मतदारसंघात 25,000 मतांनी माझा विषय निश्चित असल्याचं बांगर म्हणाले। महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा 5 वर्षांसाठी महायुतीचं सरकार येणार असल्याचं बांगर म्हणाले।